नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विद्या प्रबोधिनीमध्ये. मी संतोष. आपण सगळे आपली आता स्टेट बोर्डची आपली सिरीज बघत होतो. त्याच्यामध्ये आपण सायन्स सुरू केलं होतं. 6वीचं आपलं डिस्कशन करून संपलेलं आहे. 7वीचा आपण एक व्हिडिओ बघितलेला आहे. त्याच्यामध्ये आपण साधारणतः पहिले 4-5 टॉपिक आपण 7वी डिस्कस केले होते. आता उरलेला पार्ट जो आहे तो आपण आता या व्हिडिओमध्ये डिस्कस करतोय. आपण या व्हिडिओमध्ये पण संपूर्ण 7वी संपणार नाहीये, तर जवळपास याच्यामध्ये अजून एखादा दुसरा व्हिडिओ याच्यामध्ये बनू शकतो. ठीक आहे, तर लगेच व्हिडिओला सुरुवात करू आपण. हा लक्षात ठेवा, हा 7वीचा पार्ट सेकंड आहे. टोटल व्हिडिओ मध्ये आपला हा आय गेस 4था व्हिडिओ असेल. ठीक आहे ना, लगेच सुरू करू आपण. हा, तर 4थ्या टॉपिक पर्यंत काल आपण पोहोचलो होतो आणि याच्यातले काही जे मुद्दे आहेत ते आपण डिस्कशन चालू करू आपण. टॉपिकचं नाव जे आहे ते आहे सजीवातील पोषण. याच्याविषयी लास्ट लेक्चर मध्ये पण आपण थोडक्यात काही गोष्टी बोललो होतो, तुम्हाला इकडे दिसतील पण. ठीक आहे ना, की पोषणाची मुळात गरज काय आहे. ठीक आहे, किंवा इथं वरती व्याख्या घेतली पोषणाची. ठीक आहे, कॉमन व्याख्या तुम्ही फक्त बघून ठेवा. काय म्हणले? पोषक द्रव्य शरीरात घेऊन त्यांचा वापर करण्याच्या सजीवांच्या प्रक्रियेला काय म्हणतो आपण? पोषण, न्यूट्रिशन म्हणतो आपण. की जी काही पोषक द्रव्य आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत त्यांना काय करणं, की ग्रहण करणं आणि त्यांचा वापर करणं, त्याला पोषण म्हणतो आपण. गरज काय पोषणाची? कॉमन स्टेटमेंट्स आहेत. एक तर पहिलं सगळ्यात मेजर पोषणाची गरज काय असते, तर ऊर्जेचा पुरवठा होण्यासाठी जी एनर्जी लागते तुमच्या डे टू डे ऍक्टिव्हिटीसाठी ती मिळवणं, शरीराचा वाढ आणि विकास घडवून आणणं, त्याचबरोबर शरीराची होणारी झीज आहे किंवा ऊतींची होणारी जी काही झीज आहे ती भरून काढणं असेल, आणि शरीराला काय करणं, की रोगापासून त्यांचा बचाव करणं. हे 4-5 मेजर गोष्टी आहेत. त्यांच्यासाठी काय, की तुम्हाला पोषणाची आवश्यकता असते. याची काय आवश्यकता नाहीये, तुम्ही फक्त वाचून ठेवा तुमचं. आता इथं 2 मुद्दे घेतलेत. एक तर स्वयंपोषण, ज्याला आपण ॲटोट्रॉपिक न्यूट्रिशन म्हणतोय, आणि दुसरं आहे परपोषण, ज्याला आपण म्हणतो हेट्रोट्रॉपिक न्यूट्रिशन. याच्याविषयी आपण लास्ट टाइम पण बोललो होतो. ऑटोट्रॉप म्हणजे काय, तर इथं म्हटले बघा, जे सजीव स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्यांना काय म्हणतो आपण, तर ऑटोट्रॉप म्हणतो किंवा स्वयंपोषण म्हणतो आपण. आणि दुसरं, की काही सजीव जे ते इतरांसाठी जे अन्नासाठी इतर वनस्पती किंवा प्राणी यांच्यावरती डिपेंड असतील, अवलंबून असतील, त्याला काय म्हणतो आपण, तर परपोषण. याच्याविषयी लास्ट टाइम पण आपण बोललो होतो, त्यामुळे परत रिपीट करायची आवश्यकता नाही डिटेलमध्ये. ठीक आहे ना. आता इथं काय मुद्दे घेतले बघा आपण. इथं तुम्हाला दिसेल की सूर्य आहे, त्याचा सूर्यप्रकाश मिळाला, त्यानंतर कार्बन डायऑक्साईड आला, पानांच्या मध्ये हरितद्रव्य दिसत आहेत, ऑक्सिजन दिसतोय, पाणी आणि क्षार खनिज. तर कॉमन आपल्याला माहिती आहे की प्रोसेस कोणती आहे, तर ही प्रकाश संश्लेषणाची क्रिया आहे, ज्याला आपण इंग्लिश मध्ये फोटोसिंथेसिस म्हणतो. ठीक आहे ना. वरती काय म्हटले बघा, तर आता इथे जे म्हणलो आपण की स्वयंपोषी म्हणजे कोण, जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. प्रामुख्याने बघा की ज्या वनस्पती आहेत ज्यांच्यामध्ये बघतो आपण की हरितद्रव्य असतात, तीच काय करतात, की स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. इथे म्हटले बघा की जमिनीतील पाणी, पोषक तत्व, हवेतील कार्बन डायऑक्साईड यांचा उपयोग करून हरितद्रव्य म्हणजे क्लोरोफिल जे आहेत ते सूर्यप्रकाशाच्या साह्यानं वनस्पती जे आहेत जे आपलं अन्न जे त्यांना तयार करतात, त्याला काय म्हणतो आपण, प्रकाश संश्लेषण. प्रामुख्याने बघतो की प्रकाश संश्लेषण होतं काय, तर जी उष्णता प्रकाश ऊर्जा आहे त्या प्रकाश ऊर्जेचं रूपांतर आपण काय करतोय, की रासायनिक ऊर्जेमध्ये करतोय. नीट लक्षात घ्या, प्रकाश संश्लेषण करतोय का आपण, तर प्रकाश ऊर्जा जे त्या प्रकाश ऊर्जेचं रूपांतर आपण काय केलंय, की रासायनिक ऊर्जेमध्ये केलं. हे देखील स्टेटमेंट काय करायचं लक्षात ठेवतो. खाली जे फोटोसिंथेसिस आहे ना, त्या फोटोसिंथेसिसची आपण काय केली, की रिॲक्शन लिहून घेतली आपण. रिॲक्शन काय बघा, वरती वर्ड्स मध्ये रिॲक्शन बघतो आपण. कार्बन डायऑक्साईड प्लस पाणी कुठं होतं, हे सगळं हरितद्रव्यांच्या मध्ये होते. कशाच्या सानिध्यामध्ये, प्रकाश ऊर्जेच्या सानिध्यामध्ये. कन्व्हर्जन कशामध्ये तुमचे होते, तर अन्न, ज्याला आपण ग्लुकोज देखील म्हणतोय, प्लस तुमचं काय, की ऑक्सिजन. ही आपली काय, की फोटोसिंथेसिसची रिॲक्शन आहे. आणि केमिकल फॉर्मॅट मध्ये आपण जर ती रिॲक्शन दिली तर कशी होते ती, तर 6CO2 म्हणजेच परत तुमचा आहे क्या, कार्बन डायऑक्साईड. पण मोलिक्युलर कार्बन डायऑक्साईडचे 6 आहे, प्लस 6H2O. H2O म्हणजे पाणी, पाण्याचे 6 मोलिक्युल. हे तुमचं कॉमनच आहे, प्रकाश ऊर्जा, तुमचं हरितद्रव्य, तुमचं क्लोरोफिल तुमचं. आणि तयार काय झालं तुमचं, तयार झालं C6H12O6. हा जो मोलिक्युल आहे C6H12O6 हा काय, की ग्लुकोजचा मोलिक्युल आहे, त्याला आपण वरती अन्न म्हटलेलं आहे. आणि फायनली बघतो आपण की 6O2 म्हणजे ऑक्सिजन काय करतो, की त्यातनं बाहेर पडतोय. सो त्यामुळं फोटोसिंथेसिस रिॲक्शन जे ते दोन्ही दृष्टीने महत्वाचे. पहिलं काम बघतोय आपण, त्याचं काम काय, तर ती वातावरणामधला कार्बन डायऑक्साईड काय करते, की ऍब्सॉर्ब करते, प्लस आपल्या सगळ्या सजीवांना आवश्यक असताना ऑक्सिजन जो आहे ना, तो ऑक्सिजन ती बाहेर टाकते. दुसरं काम केलं. आणि तिसरं काम महत्वाचं काय, तर आपल्या सगळ्यांना जे वनस्पती जे सगळे प्राणी असतील त्या प्राण्यांना आवश्यक असताना जे काही अन्न आहे, जे ग्लुकोज म्हणतो आपण, ते तयार करण्याचं काम देखील तुमचं कोण करते, फोटोसिंथेसिस करते तुमचं. ठीक आहे ना. या गोष्टी एकदा लक्षात ठेवा. आपण पुढे मूव्ह करू आपण. येस, इथे काय म्हटले बघा, तर आपण जे आता म्हटलं होतं की वनस्पती
प्रकाश ऊर्जेचं रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये करतात. जे आता बोललो आपण की फोटोसिंथेसिस होते म्हणजे नेमकं काय होते तर हे होते काय होते प्रकाश हे स्टेटमेंट एक्झामला विचारतात. त्यामुळे प्रॉपर लक्षात ठेवा. तुमचं एक्झामच्या वेळेला कन्फ्युजन होऊ शकतं. लक्षात ठेवा काय म्हणजे फोटोसिंथेसिस म्हणजेच काय तर वनस्पती काय करतात तुमच्या प्रकाश ऊर्जेचं रूपांतर रासायनिक ऊर्जेत करतात आणि ही जी ऊर्जा आहे ती काय करतात ते अन्नाच्या स्वरूपात साठवून ठेवतात. जे आपण ग्लुकोज म्हणतो आपण ते ग्लुकोजच्या स्वरूपात ही ऊर्जा काय करतात की ते साठवून ठेवतात तुमची. ठीक आहे ना. पुढे काय म्हटलं बघा मूळ हे पाणी खनिज आणि क्षार यांना शोषण्याचं काम करतं. हे मुळांचं काम आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं तुमचं. ठीक आहे ना. खोड काय करतं तर पाणी आणि क्षार जे आहे त्यांना पानांच्या पर्यंत पोहोचवायचं काम करतं. हे देखील डिस्कशन आपण लास्ट टाइम केलं. तुम्ही तुम्हाला वारंवार बोलतोय की टॉपिक रिपीट होत जातील, मुद्दे रिपीट होतील, फक्त ऍडव्हान्स काय मुद्दे त्यामध्ये ऍड होत जातील. आणि पानांच्या मध्ये असणारे जे काही सूक्ष्म छिद्र आहे त्यांच्यावर काय होतं की वातावरणातला CO2 आतमध्ये घेतला जातो. बघा हे नीट लक्षात घ्या. मुळं काय करतायत मुळं पाणी आणि क्षार काय करतात की शोषण्याचं काम करतात. कुठून तर जमिनीमधून. खोड काय करते तर खोड काय करते की मुळांनी शोषलं तुमचं जे काही पाणी असेल खनिज असेल न्यूट्रिशन तुमचे असतील यांना पानांच्या पर्यंत पोहोचवायचं काम करते. आता आपण मगाशी बघितले की तुमच्या या रिॲक्शनसाठी CO2 ची पण गरज आहे, कार्बन डायऑक्साइडची पण गरज आहे. हा कार्बन डायऑक्साइड आला कुठून तर हवेतला कार्बन डायऑक्साइड तुमच्या पानांच्या छिद्रांच्या द्वारे काय केला जातोय की आतमध्ये घेतला जातोय. त्याला पर्णरंध्रे म्हणतात. ती लक्षात घ्या. पानांची वरती जी छोटी छिद्र आहेत झाडांच्या त्यातून ते कार्बन डायऑक्साइड आतमध्ये घेतात त्याला काय म्हणतो आपण पर्णरंध्रे किंवा स्टोमाटा असं म्हणतो आपण त्याला. हे देखील टर्म जे ते टर्म काय करायचे की लक्षात ठेवा. त्याचबरोबर पानांच्या मध्ये अजून काय असते पानांच्या मध्ये हरित लवका असतात. हरित लवकांच्या मध्ये बघतो आपण की पाण्याचा रंग तुमच्या कोणता येतो हिरवा रंग येतो. ठीक आहे ना. सो हरित लवक आहेत त्याद्वारे काय करतात की ते सूर्यप्रकाशाचं रूपांतर तुमच्या अन्नामध्ये करण्यामध्ये कन्व्हर्जन करतील आणि ऑक्सिजन काय करतील या क्रियेमध्ये बाहेर टाकतील. लक्षात ठेवा. ठीक आहे ना. बाकी बघतो आपण की पानांच्या बरोबरच प्रकाश संश्लेषणाची क्रिया जी आहे ती वनस्पतीचे काही इतर भाग जसं की हिरवं खोड यामध्ये काय होते आपण हे पण आपण लास्ट टाइम बोलतो. निवडणूक एक्झाम्पल घेतलं होतं आपण की काही वनस्पती आहेत की ज्या वनस्पतींचं जे काही हरितद्रव्य आहे ना त्या हरितद्रव्य त्यांच्या पानामध्ये न असता कुठं असते की खोडामध्ये असते. तर त्यांचं खोड देखील या ठिकाणी काय करते की प्रकाश संश्लेषणाचं काम करू शकतो. सो टोटल रिॲक्शन तीच आहे. फक्त आपण काय केलं थोडंसं डिटेलमध्ये वर्ड फॉर्म मध्ये घेऊन घेतले. एक नवीन शब्द आपल्याला समोर येतो म्हणजे की पर्णरंध्र. की पर्णरंध्र काय आहेत तर झाडांची जी पानं आहेत त्या पानांच्या वरती असणारे छोटी छोटी छिद्र जे आपल्याला डोळ्याला सहसा दिसत नाहीयेत या पर्णरंध्रांच्या थ्रू काय करतात ते वातावरणामध्ये असणारा जो काय कार्बन डायऑक्साइड आहे तो कार्बन डायऑक्साइड तुमच्या आतमध्ये घेण्याचं काम करतात. थोडक्यात आपण काय म्हणतो की म्हणून आपण काय म्हणतो की झाडांची जी पानं आहेत त्यांना आपण झाडाचे नाक म्हणतो. आपण नाक का म्हणतो त्याचं रिझन तुम्हाला इथं समजून जाईल. ठीक आहे ना. नेक्स्ट वनस्पतींच्या मध्ये जलवाहिन्या ज्याला आपण जायलम म्हणतो आणि रसवाहिन्या ज्याला आपण फ्लोएम म्हणतो आपण अशा स्वरूपात दोन वहन व्यवस्था असतात. नीट शब्द लक्षात ठेवा की वनस्पतीमध्ये असणारी जी वहन व्यवस्था आहे ती दोन प्रकारची असते. कुठल्या दोन प्रकारची तर जलवाहिन्या आणि रसवाहिन्या म्हणजे आपण त्याला जायलम आणि फ्लोएम म्हणतो. आपण दोघांची कामं लक्षात घ्या. जलवाहिन्यांच्या मार्फत मुळांकडून पाणी आणि क्षार वनस्पतीच्या वरच्या भागावर काय काही पोहोचवलं जातं. जलवाहिन्यांचं काम नावात आहे. काय काय करता येते तर मुळांच्या मध्ये असणारं तुमचं जे काही पाणी असेल किंवा क्षार असेल यांना काय करायचं की शोषायचं आणि ती वरती तुमच्या वनस्पती वरच्या भागापर्यंत पोहोचवायचं. तर प्रकाश संश्लेषणामार्फत पानांच्या मध्ये तयार झालेलं जे काही अन्न असेल ज्याला आपण ग्लुकोज म्हणतो शर्करा म्हणतो की अन्न तुमचे असतील बघा नावात कळते. जलवाहिन्या काय करतील पाणी आणि क्षार शोषतील जमिनीमधनं आणि ते झाडांच्या वरती भागापर्यंत पोहोचतील. म्हणजे फांदे असतील किंवा तुमची पानं असतील. रसवाहिन्या काय करतात तर प्रकाश संश्लेषणानंतर वनस्पतींच्या पानामध्ये तयार झालेला जो काही रस आहे जे काही रासायनिक ऊर्जा असेल तिला खाली पोहोचवायचं काम कोण करते तुमच्या तर या रसवाहिन्या करते तुमच्या. सो ही जी वहन व्यवस्था आहे ती देखील नीट लक्षात ठेवा. प्रत्येकाचं फंक्शन जे आहे ते फंक्शन देखील काय करा की प्रॉपरली लक्षात ठेवा. नेक्स्ट पुढे आपण मूव्ह करतोय. ओके काय म्हटलं बघायचे प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये वनस्पती कर्बोदके तयार करतो. मग नेमकं तयार काय होतं तुम्ही सांगा एकदा. मगाशी म्हणला की ग्लुकोज तयार होते, मगाशी म्हणताय की शर्करा तयार होते आणि आता म्हणताय की कर्बोदके तयार होते. मित्रांनो तिघांचंही मिनिंग सेमच आहे. कर्बोदके ग्लुकोज आणि शर्करा सगळ्यांचं काय की अर्थ एकच आहे. ठीक आहे ना. त्यामध्ये काही वेगळं वेगळं कन्फ्युज व्हायची गरज नाहीये. तिन्ही गोष्टी म्हटलात तर त्याचा मिनिंग काय की मिनिंग सेमच आहे. तुम्ही जर त्या तिघांचंही केमिकल कॉम्पोजिशन बघितलं तर तिघांचंही केमिकल कॉम्पोजिशन सेमच आहे. त्यामुळे गोंधळून जायचं गरज नाहीये. वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियेच्या शेवटी काय बनवतात ग्लुकोज बनवतात का यस ग्लुकोज बनवतात. शर्करा बनवतात का यस शर्करा बनवतात.
कर्बोदके बनवतात का? कर्बोदके बनवतात तुमच्या. काही ठिकाणी म्हणतील की स्टार्च बनवतात, स्टार्च पण बनवतात तुमच्या. काही ठिकाणी म्हणतील की पिष्टमय पदार्थ बनवतात, पिष्टमय पदार्थ पण बनवतात तुमच्या. पाचही शब्दांचा अर्थ काय की सेमच आहे. थोडंफार केमिकल कंपोजिशन पुढे मागे असेल पण त्यांचा अर्थ, त्यांचं मिनिंग जे आहे ते सेमच आहे. कुठे तुम्ही जर वेगवेगळी पुस्तकं युज केलीत ना त्यामध्ये वेगवेगळे शब्द असतात. मी परत रिपीट करतो. शर्करा, ग्लुकोज, त्यानंतर कर्बोदके, पिष्टमय पदार्थ, स्टार्च या वेगळ्या रूपात तुम्हाला दिसेल की जी ग्लुकोज आहे तुम्हाला ते बघायला मिळते. त्यामुळे कन्फ्युज व्हायची आवश्यकता नाहीये. कर्बोदके जे आहे ती कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्यापासून तयार होतात. निराशा जे कार्बोहायड्रेट्स आहेत, कर्बोदके जे आहेत त्यांचे केमिकल कॉम्पोजिशन, जनरल केमिकल कॉम्पोजिशन जर बघितलं आपण त्यामध्ये 3 मुख्य घटक असतील. कुठले कुठले? तर त्यामध्ये कार्बन आहे, त्यामध्ये हायड्रोजन आहे आणि त्यामध्ये काय की ऑक्सिजन आहे तुमचं. हे नीट प्रॉपर्ली काय करा लक्षात ठेवा. जी प्रथिन आहेत त्या प्रथिनांच्या मध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन, त्यानंतर तुमचं काय असेल की नायट्रोजन. म्हणजे ऍडिशनल तंतू कोण फक्त त्याच्यामध्ये नायट्रोजन. कशामध्ये? प्रोटीन्स म्हणतो आपण. प्रथिन जे आहेत ना त्या प्रथिनांच्या मध्ये ऍडिशनल तुमचं कोण येतोय की नायट्रोजन तुमचं, लक्षात ठेवा. ठीक आहे ना. आता इथं एक मुद्दा घ्यायचा बघा, जैविक नायट्रोजन स्थिरीकरण. हा तुम्हाला की मी वारंवार रिपीट करतो की काय 5वी 6वी चालू आहे सगळं इथं. ठीक आहे ना. 7वी तुमचं हे किती महत्वाचं आहे याच्यावरती या वर्षीच्या राज्यसेवेला क्वेश्चन आहे तुमचा. हा जो पॉईंट तुम्हाला दिसतोय ना या पॉईंट वरती राज्यसेवेला यावरती काय की क्वेश्चन पडले. तुम्ही जाऊन चेक करा या वर्षीची काय प्रिलिम्स आहे राज्यसेवेची, या वर्षीच्या पूर्व परीक्षेमध्ये या पॉईंट वरती क्वेश्चन आहे. ठीक आहे ना. काय क्वेश्चन होतं बघा, मुद्दे काय करायचे मध्ये की ही जी पद्धत आहे कुठली कशाची? जैविक स्थिरीकरणाची. कशाचं जैविक स्थिरीकरण? नायट्रोजनचं जैविक स्थिरीकरण. थोडक्यात मी काय करू शब्दात एक्सप्लेन करू, मग आपण खालच्या मुद्द्यांची होतो. ठीक आहे ना. आपल्याला माहिती आहे की वातावरणामध्ये जवळपास 78% आसपास तुमचं काय की नायट्रोजन आहे. ठीक आहे ना. पण नायट्रोजन जो आहे तो फॉर्मॅटमध्ये कुठला अवेलेबल आहे? तो N2 या फॉर्मॅटमध्ये अवेलेबल तुमचा असतो. ठीक आहे ना. आता या फॉर्मॅट मधला नायट्रोजन वनस्पती किंवा प्राणी जे ते डिरेक्टली वापरू शकत नाही. त्याला एकतर नायट्राइट्स किंवा नायट्रेट्स या रूपामध्ये त्याला कन्व्हर्जन करणं गरजेचं आहे. सो हे जे कन्व्हर्जनची प्रोसेस आहे ना त्याला स्थिरीकरण म्हणतात तुमचं. समजते का बघा? वातावरणामध्ये असणारा जो काही नायट्रोजन आहे त्याला N म्हणू आपण, सोप्या भाषेमध्ये N म्हणू आपण. हा जो नायट्रोजन आहे या नायट्रोजन आहे त्या रूपामध्ये वनस्पती वापरू शकत नाही, प्राणी वापरू शकत नाही. त्याचं कन्व्हर्जन होणं गरजेचं आहे आणि या कन्व्हर्जनच्या प्रोसेसला काय म्हणतो आपण? स्थिरीकरण म्हणतो आपण. ठीक आहे ना. आता तुम्ही मला की जे नायट्रोजनचं स्थिरीकरण आहे, स्टॅबिलायझेशन म्हणतो आपण नायट्रोजन तुमचं, हे 2 प्रकारे होऊ शकतं. पहिला प्रकार कोणता आहे? पहिला प्रकार तुमचा म्हणतो की ज्याला नॅचरल, ज्याला म्हणून आपण की तुमचं स्टॅबिलायझेशन, ज्यामध्ये काय होतं की ज्यावेळेस आकाशामध्ये विजा कडाडतात तर त्या विजांच्यामुळे काय होतं की हा जो नायट्रोजन आहे ना त्या नायट्रोजनचं स्थिरीकरण होतं, नायट्राइट मध्ये रूपांतर होतं आणि तो जो त्याचे काही नायट्राइट तुमचे असतील ते पाण्यामध्ये मिक्स होतं तुमच्या पावसाच्या आणि ते तुमच्या जमिनीला मिळतात. पण ही जी प्रोसेस आहे ती लिमिटेड फॉर्म्युला करते तुमच्या. आणि दुसरा प्रकार तुमचा की जैविक स्थिरीकरण. जैविक स्थिरीकरण का म्हटले? कारण हा जो नायट्रोजन आहे ना या नायट्रोजनचं त्याला आवश्यक रूपामध्ये कन्व्हर्जन करण्याचं काम काही जीवाणू करतात म्हणून त्याला काय म्हणलं आपण? जैविक स्थिरीकरण. काही याच्यामध्ये जिवंत जीव याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतील म्हणून त्याला काय म्हणतो आपण? जैविक स्थिरीकरण. आय गेस शब्दाचा अर्थ तुम्हाला कळला असेल. आता पुढच्या आपण मुद्दे डिस्कस करू आपण. ठीक आहे ना. की या पद्धतीमध्ये 2 प्रकारचे सूक्ष्मजीव नायट्रोजन स्थिरीकरण घडवून आणतात. कसली पद्धत तुमची? तर आता आपण काय बघतोय? नायट्रोजनचं जैविक स्थिरीकरण बघतोय आपण. आणि हे स्थिरीकरण घडवून आणण्याचे काय बघतोय आपण की 2 प्रकारचे तुमचे सूक्ष्म असतील. रायझोबियम हे सूक्ष्मजीव द्विदल शिंबीवर्गीय वनस्पतींच्या मुळांच्या वरती तुम्हाला काय दिसेल की गाठी दिसतील. याच्याविषयी आपण लास्ट टाइम बोललो होतो आपण. शिंबीवर्गीय वनस्पती म्हणजे काय? अशा वनस्पती ज्या वनस्पतींच्या मुळांच्या वरती काय असतात की गाठी असतात. एक्झाम्पल काय? एक्झाम्पल ज्याला म्हणतो आपण की शिंबीवर्गीय वनस्पती किंवा लेग्युमिनस प्लांट, ज्यामध्ये भुईमुंग येतो, हरभरा येतो, सोयाबीन येतो. ठीक आहे ना. हे ज्या वनस्पती आहेत त्यांचे जर मुळं तुम्ही बघितलात तर त्या मुळांच्या वरती काय असतात की गाठी असतात आणि गाठींच्या काय असतो की हा रायबोझोम असतो तुमचा. ठीक आहे ना. या काय करतात? तर हे हवेतील नायट्रोजन शोषून घेतात व त्याचं रूपांतर नायट्रोजनच्या संयुगामध्ये करतात. तुम्हाला की नायट्रोजनचं कुठलं प्रश्न जो होता तो प्रश्न हा होता की रायझोबियम जो आहे ना तो रायझोबियम हवेतील नायट्रोजन शोषून घेतो आणि त्याचं रूपांतर खालीलपैकी नायट्रोजनच्या कोणत्या संयुगात करतो? तर ते संयुग लिहिले बघितले NH3 संयुग आहे ना. या NH3 संयुगामध्ये काय करतो की त्याचं रूपांतर करतो तुमचं. ठीक आहे ना. त्याचबरोबर दुसरा बघा तुमचा मातीमध्ये ॲझिटोबॅक्टर हा जो सूक्ष्मजीव आहे तो काय करतो की हवेतील नायट्रोजनचं रूपांतर त्याच्या इतर संयुगांच्या मध्ये करतो. बघा कोण कोण बघितलं आपण? रायझोबियम आणि दुसरा कोण? रायझोबियम राहतो कुठं? रायझोबियम राहतो वनस्पतींच्या मुळांच्या गाठींच्या मध्ये राहतो. कुठल्या वनस्पती? तर शिंबीवर्गीय वनस्पतींच्या मुळांच्या वरती. ठीक आहे ना. आणि दुसरा कोण बघतोय आपण तुमचा? ॲझिटोबॅक्टर, जो कुठं असतो? जो मातीमध्ये असतो आणि जे काय करतात की वातावरणामधला असणारा नायट्रोजन शोषून घेतात आणि त्याचं या प्रकारच्या संयुगांमध्ये रूपांतर करतात
आणि मग ते जे काही संयुग आहे ते संयुग तुमचे काय करतात की वनस्पती तुमच्या युज करतात. ठीक आहे ना. फॅक्ट लक्षात ठेवा, एक्झाम याच्यावरती क्वेश्चन पडले की दोन्ही नावं जे आहेत रायझोबियम आणि अझोटोबॅक्टर ही नावं देखील काय करायची प्रॉपरली लक्षात ठेवा तुमचं. खाली अजून काय मुद्दे घेतलेत बघा की नायट्रोजनचं वातावरणीय स्थिरीकरण. आता आपण जे बोललो होतो की आकाशामध्ये काय की विजा चमकतात आणि या विजा चमकल्या की पुन्हा काय होतंय की जे हवेतलं नायट्रोजन आहे त्या हवेतल्या नायट्रोजनचं ऑक्सिजनची संयुग होतो, त्यातनं काय तयार होतं, त्यातनं नायट्रिक ऑक्साईड तयार होतं. हे देखील मुद्दे लक्षात घ्या बघा, हे मुद्दे महत्वाचे. काय म्हणलो आपण की पावसाळ्यात ज्यावेळेस आकाशामध्ये विजा चमकतात त्यावेळेस काय होतं की हवेचा जो नायट्रोजन आहे त्या नायट्रोजनचा ऑक्सिजनचे काय होतं की संयोग होतो. ठीक आहे ना. आणि त्यातून तयार काय होतं, त्यातून तयार होतं नायट्रिक ऑक्साईड तयार होतं, त्याचं पुन्हा ऑक्सिडीकरण होतं आणि त्यातून काय बनतं नायट्रोजन डायऑक्साईड बनतो. बघा प्रोसेस समजून घ्या. विजा चमकल्या त्यातनं नायट्रोजन रूपांतर काय झालं, नायट्रोजन तुमच्या ऑक्सिजनचं संयोग झाला, त्याचं बनलं काय, त्याचं बनलं सॉरी कुठे गेलं आपलं नायट्रिक ऑक्साईड बनलं. आणि नायट्रिक ऑक्साईडचं पुन्हा काय होतं की ऑक्सिडेशन होते आणि फायनल त्या तुमचं काय होते नायट्रोजन डायऑक्साईड तयार होते. ठीक आहे ना. आणि मग हे नायट्रोजन डायऑक्साईड जे आहे ते पावसाच्या पाण्यामध्ये विरघळतं, त्याचं नायट्रिक आम्लामध्ये रूपांतर होतं. नीट समजून घ्या. काय झालं, नायट्रोजन डायऑक्साईड तुमचं कुठे विरघळला, पावसाच्या पाण्यात विरघळला, नंतर तयार झालं तुमचं नायट्रिक आम्ल तयार झालं तुमचं. आणि हे आम्ल जे आहे ते पावसाच्या पाण्यावर जमिनीवरती येतं आणि मग तुमचं बघतो की खनिजांच्या बरोबर अभिक्रिया करून त्याचं क्षारामध्ये रूपांतर होतं. नंतर काय होतं तुमच्या वनस्पती वाढेल ते युज होतो. सो वातावरणीय ज्या वेळेस नायट्रोजन स्थिरीकरण होतं त्यावेळेस नेमकं कळतं काय, वीज चमकते. विजेमुळे काय होतं की नायट्रोजन आणि ऑक्सिजनचा संयोग होतो. तुमचं काय होतं की इथं म्हटले हे नाव लक्षात ठेवा, नायट्रिक ऑक्साईड तयार होतं. नायट्रिक ऑक्साईड तुमचं काय होतं की पावसाच्या पाण्यात मिक्स होतं, तुमचं काय तयार होतं तर नायट्रोजन डायऑक्साईड तयार होतो. आणि हा नायट्रोजन डायऑक्साईड तुमच्या पावसाच्या पाण्यावर जेव्हा खालीत असतो त्याचं रूपांतर काय होतं की नायट्रिक आम्लामध्ये होतो. 2-3 फॅक्ट फार महत्वाचे या स्लाइडवरच्या, त्या प्रॉपरली काय करा की लक्षात ठेवा. पुढे जाऊया. ओके. हा इथं पोषणाचा अजून एक पॉईंट घेतला आपण, ज्याला आपण सहजीवी पोषण म्हणतो. आपण जेव्हा इंग्लिशमध्ये आपण त्याला सिम्बायोटिक न्यूट्रिशन म्हणतो. काय असते तर 2 किंवा अधिक सजीव निकट सहसंबंधातून पोषण, संरक्षण, आधार इत्यादी बाबी साध्य करतात त्या काय म्हणतो आपण सहजीवी पोषण म्हणतो आपण. एक्झाम्पल तुम्ही काय बघा की काही झाडांच्या मुळांच्या वरती बुरशी वाढते. त्यानंतर बघतो आपण की आता बुरशीच्या वाढीस काय होतं की शैवाल आणि बुरशी तुमचे एकत्र येते. एक्झाम्पल घेतलं लायकेन वगैरे तुमचं. हे काही कॉमन एक्झाम्पल्स आहेत, फक्त लक्षात ठेवा. सहजीवी पोषण म्हणजे काय, आता आपण जे एक्झाम्पल बघितलं कोणाचं, रायझोबियमचं, की रायझोबियम झाडांच्या गाठींच्या वरती राहतोय. बदल्यात काय होतं की झाडाला तुमच्या नायट्रोजनचं संयुग मिळतात, बदल्यात तुमच्या रायझोबियमला काय मिळतं तिथं अन्न मिळतं, तुमचा आधार पण मिळतो. ही जी काय 2 सजीव एकत्र येऊन राहतात त्याचा दोघांचाही फायदा होतो, त्याला काय म्हणतो आपण सहजीवी पोषण. त्यांनी काय एक्झाम्पल घेतले तुमच्या की झाडांच्या मुळांच्यावरती बुरशी वाढते. बुरशी काय करते की झाड बुरशीला पोषक तत्व पुरवते, बदल्यात बुरशी काय करते झाडांच्या मुळांना क्षार आणि पाणी पुरवते. हे तुम्ही लक्षात ठेवतो. झाडं जे आहेत त्या झाडांच्या मुळांच्यावरती काय वाटते की बुरशी वाढते. बुरशीला काय होतं की झाडं जे आहेत ते झाडं बुरशीला पोषक तत्व पुरवतात, बदल्यात तुमची बुरशी झाड काय देते तर मुळांना क्षार आणि पाणी पुरवते. एक्झाम्पल दुसरे किती बघा, शैवाल आणि बुरशी एकत्र येतात ना तर त्या प्रोसेसमध्ये काय होतं की दगडफूल किंवा लायकेन तयार होतं. लक्षात ठेवा, शैवाल आणि बुरशी ज्यावेळेस एकत्र येतात त्यातनं बनतं काय तर लायकेन बनतं तुमचं. हे फक्त काय करायचं फॅक्ट जे आहे ते लक्षात तुमचं. ठीक आहे ना. आता इथं परपोषी वनस्पती हा एक प्रकार घेतो तुमचा हेट्रोट्रॉपिक फ्लोएम. जनरली काय म्हणलो आपण, ज्या वनस्पती आहेत ना त्या वनस्पती कशा असतात तर त्या वनस्पती स्वयंपोषी असतात, स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. ठीक आहे ना. पण काही वनस्पती आहेत ज्या काय करतील की ज्या अन्नासाठी पण दुसऱ्यावरती अवलंबून असतील, त्याला काय म्हणतो आपण परपोषी वनस्पती. त्यांचे एक्झाम्पल लक्षात ठेवा. एक्झाम्पल काय तुमचं बांडगुळ, अमरवल हे त्याचे काय की एक्झाम्पल्स तुमच्या. ह्या काय करतील की त्या दुसऱ्या वनस्पतीवरती वाढतील आणि त्यांची जी मुळ आहेत ज्याला आपण चूषक म्हणतो आपण, ज्या दुसऱ्या वनस्पतीचा रस तुमच्या ते त्यांची मुळे त्या वनस्पतींच्या खोडांच्या वरती टाकतील. ठीक आहे ना, खोडांच्या मध्ये घुसवतील. आणि त्यामुळे होतं की मग अशा पण की खोडांच्या मध्ये काय असतात रसवाहिनी असतात. मग ते काय करतील की डायरेक्टली झाडांनी तयार केलेला जो रस आहे तो शोषून घेण्याचं काम करतो. तर काय म्हणतो आपण परपोषी वनस्पती. लक्षात ठेवा फक्त इतकं, फक्त ते म्हटलो आपण की लायकेनचं कॉम्पोजिशन लक्षात ठेवा फक्त आणि सहजीव पोषण ठेवा, बाकी काय महत्वाचं मध्ये नाहीये. नेक्स्ट पुढे मूव करूया आपण. इथे काही कीटकभक्षी वनस्पती पण आहे, ज्याला इन्सेक्टिव्होरस प्लांट्स म्हणतो आपण. कीटकभक्षी वनस्पती किंवा इन्सेक्टिव्होरस प्लांट. प्रामुख्याने काय होतं बघा, आता आपण बोललो की नायट्रोजन वनस्पतींना मिळवणं फार डिफिकल्ट आहे. कारण बघतो आपण बाकीची खनिजे तुम्हाला काय मिळतील की डायरेक्टली जमिनीमध्ये मिळून जातील, पण नायट्रोजन मिळणं फार डिफिकल्ट आहे. आणि मग काही वनस्पती आहेत की ज्यांना बघतो आपण की त्यांच्यामध्ये जे आपण रायझोबियम अझोफॅक्टर मिळेल ते मिळत नाही, किंवा पावसाच्या मधनं आपण जो बघाशी बघितला की वीज कडाडली आणि तुमचं नायट्रोजन कन्वर्ट झाला, ही प्रोसेस देखील बघतो आपण की फार लिमिटेड फॉर्म करते. मग ज्या काही वनस्पती असेल की ज्यांना नायट्रोजन मिळत नाही, मग त्यांनी काय उपाय शोधायचे होती की कीटक जे आहेत ना
ते कीटक जे आहेत ते कीटक नायट्रोजनचा फार चांगला सोर्स आहे. मग त्यांनी काय केलं की कीटकांना मारायला सुरुवात केली आणि त्या कीटकांनाच खायला सुरुवात केली, जेणेकरून त्यांची काय होईल की नायट्रोजनची गरज भागेल. तुम्हाला की आता वनस्पतीला तोंड कुठे आहे, ते कुठून कीटकांना खातील. तर काही एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल कोणकोणते तुमच्या प्रामुख्यानं ड्रॉसेरा बर्मानी ही वनस्पती तुमची असेल, ठीक आहे ना. तर ही जी वनस्पती आहे त्याचं एक कॉमन एक्झाम्पल घेतले आपण. तर ती काय करते, तर त्याच्यावरती बघू आपण की आता यांची प्रोसेस वेगवेगळी असते. काही कीटकपक्षी वनस्पतींमध्ये बघतो आपण की फुलांचा आकार असतो, ज्या काय करतात की डायरेक्ट कीटकांना खाण्याचं काम करतात. काही वनस्पती बघतो आपण की फुलांच्या वरती चिकट पदार्थ असतो, ज्यावरती कीटक चिटकून बसतात, नंतर त्याचं काय करते नायट्रोजन ते शोषून घेते तुमचे. सो ड्रॉसेरी बर्मानी त्याचं काही एक्झाम्पल आहे, जे काय करते की कीटक खाण्याचं काम करतो किंवा कीटकांच्या मला रस खाण्याचं काम करतं. कशामुळे? प्रामुख्यानं त्यांच्यामध्ये नायट्रोजनची डेफिशियन्सी असल्यामुळे. लक्षात ठेवा, कीटक पक्षी वनस्पती कोण असतात, ज्यांच्यामध्ये नायट्रोजनची डेफिशियन्सी आहे. एक्झाम्पल काय घेतलं आपण, तर ड्रॉसेरा बर्मानी त्याचं काही एक्झाम्पल आहे. अजून काही ते एक्झाम्पल्स आहेत का? ठीक आहे, काय गरज नाही. तर बघ एक फॅक्ट लिहिलं आपण की 1737 मध्ये श्रीलंकेमध्ये जोहान्स बर्मन याने या शोध लावला होता, म्हणून त्याला काय लिहिलं की बर्मानियस आपण नाव दिलं. ते फॅक्ट लक्षात तुमचं, ठीक आहे ना. इकडे अजून एक प्रकार घेतला आपण, मृतोपजीवी वनस्पती, सॅप्रोफायटिक प्लांट्स. प्रत्येकाचं नाव त्या कशावरती नेमक्या जगतात हे आपल्याला प्रॉपरली माहिती असणं गरजेचं आहे. कीटक पक्ष्यांचा पुढचा प्रकार कोणता आहे तुमचा, मृतोपजीवी किंवा सॅप्रोफायटिक. ह्या काय असतात, तर सजीवांचे जे कुजलेले मृत औषध असतील त्यांच्यावरती जगणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्यांना काय म्हणतो आपण, मृतोपजीवी किंवा सॅप्रोफायटिक प्लांट्स म्हणतो आपण. यामध्ये प्रामुख्याने कोण येतात, तर कवक गटातील काही बुरशी, काही भूचित्र जे आहेत ते प्रामुख्याने तुम्हाला दिसतील. पावसाळा आला की पावसाळ्यामध्ये बघतो आपण की जिथं कचरा पडलेला असतो, कुजलेला तुमचा पालापाचोळा असतो ना, त्या ठिकाणी तुम्हाला की अशा प्रकारचे काही स्ट्रक्चर दिसतो तुम्हाला, ठीक आहे ना. हे जे आहे ना ते काय असतं, ते मशरूम सारखे दिसतं, पण ते मशरूम नसतं, ते काय तुमचं भूछत्र आहे, ठीक आहे ना. हे जगतं कशावरती, तर कुजलेले जे वनस्पतींचे अवशेष आहेत किंवा प्राण्यांचे अवशेष असतील त्यांच्यावरती काय की हे जगतात दिसतो. त्याला काय म्हणतो आपण, मृतोपजीवी वनस्पती किंवा सॅप्रोफायटिक वनस्पती म्हणतो आपण, ठीक आहे ना. आता याच्यामध्ये बाकीचं काही महत्वाचं आहे का? हा, इथं काही गोष्टी फक्त मोज घेतात बघा आपण. ईस्ट आणि काही भूछत्र जे ते उपयोगी आहेत. ईस्ट बघतो आपण की ब्रेड तयार करण्यामध्ये आपण त्या काही करतो की यूज करतो आपण. आणि जे भूछत्र असतात, भूछत्रामध्ये प्रामुख्याने कुठली भूछत्र, जे आपण मागास म्हणतो की तुमचे मशरूम्स म्हणतो आपण. हे मशरूम जे आहेत त्यांच्यामध्ये जीवनसत्व आणि लोहाचं प्रमाण काय असतं की जास्त असतं. ह्याच्यामध्ये नाहीये, हे भूछत्र वेगळं, जे उघड्यावरती तुमचे भूछत्र सॉरी मशरूम जे आहे ते मशरूम प्रामुख्याने अंधाऱ्या ठिकाणी येतो, उगवतो तुमच्या, ठीक आहे ना. जी शेती पण होते त्याच्यामध्ये काय बघतो आपण की जीवनसत्वांचं आणि लोहाचं प्रमाण जास्त असतं. ही फॅक्ट काय करा की लक्षात ठेवा, ठीक आहे. नेक्स्ट पुढे जाऊया. हा, आता हा पण चार्ट जो आहे तो इम्पॉर्टंट चार्ट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट, महत्वाचा चार्ट. प्रत्येक पॉइंट याचा काय करा की लक्षात ठेवा, ठीक आहे ना. तुम्हाला तर पीडीएफ ज्यांना असेल तर पीडीएफ आपण देणारच आहे. जे पीडीएफ नको आहे त्यांना त्यांनी फक्त काय करा की याचे स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, कारण हा चार्ट जो आहे तो फार महत्वाचा आहे तुमचा, ठीक आहे ना. याच्यात जे मुद्दे आहेत ना, ते मुद्द्यांच्यावरती क्वेश्चन्स एक्झामला वारंवार विचारतात. काय काय मुद्दे बघा, टायटल काय चार्टचं, तर वनस्पतींमधील पोषक द्रव्यांची कार्य. बघा, वनस्पतींच्या मधल्या पोषक द्रव्यांचे कार्य आणि त्यांच्या अभावाचे परिणाम असं बघतो आपण. एका साईड बघतो आपण की पोषण द्रव्य घेतले, त्यांचं वनस्पतीमधलं कार्य घेतले, आणि ते जर कमी पडलं तर वनस्पतीमध्ये होणारा रोग पण घेतला. आपण एक एक करून बघतो आपण. पहिलं जे पोषक द्रव्य ते आहे नायट्रोजन, ठीक आहे ना. नायट्रोजनचा उपयोग काय बघा, काम काय त्याचं, तर प्रथिन निर्मिती, हरितद्रव्य आणि पेशीद्रव्य यांच्यामधला काय घेतो एक महत्वाचा घटक आहे. बघा, नायट्रोजनची दोन मुख्य कामं. पहिलं काम काय, प्रथिन निर्मिती, प्रोटीन निर्माण. अशा आपण बघितलं का, कार्बोदके तुमचे कसे बनतात, तर हायड्रोजन, कार्बन आणि ऑक्सिजन पासून बनतात. आणि प्रथिन तुमचं कसं बनतं, हे तीन तुमचे प्लस काय की तुमचा नायट्रोजन, ठीक आहे ना. सो प्रथिन निर्मिती प्लस काय म्हणलो आपण की जी वनस्पतीची हरितद्रव्य आहे तुमचे, हरितद्रव्य म्हणजे मग आपण डिस्कस केलं तुमचं ते जे की फोटोसिंथेसिसला मदत करते. सो हरितद्रव्य आणि पेशीद्रव्य जो असतो, पेशीद्रव्य म्हणजे परत तुमच्या पेशीमध्ये एक छोटंसं म्हणजे की जिलेटिनस भाग तुमचा असतो, आपण नंतर डिस्कशन मध्ये घेऊ तुमच्या, ठीक आहे ना. तर ते निर्माण करण्यामध्ये तुमच्या काही नायट्रोजनचा रोल तुमचा महत्त्वाचा असतो. जर वनस्पतींच्या मध्ये नायट्रोजन कमी पडला तर इम्पॅक्ट काय होतो, इम्पॅक्ट होतो वाढ खुंटते वनस्पतींची, आणि जी पानं आहेत ती पानं पिवळी पडतात. बघा, काम लक्षात ठेवायचंय त्या न्यूट्रिशनचं, प्लस त्याच्या अभावामुळे होणारा रोग पण लक्षात ठेवायचा, ठीक आहे ना. प्रश्न काय टाकतात, प्रश्न टाकतात की समजा शेतीमधील वनस्पतींची पानं पिवळी पडत आहेत, तर त्या पिकाला खालीलपैकी कोणत्या न्यूट्रिशनचं काही की कमतरता जाणवते. खाली ऑप्शन तुमचं असतं फॉस्फरस, मॅग्नेशियम, नायट्रोजन तुमचं काय असतं, ठीक आहे ना. नेक्स्ट आहे आपला फॉस्फरस. फॉस्फरसचं काम काय, तर प्रकाश ऊर्जेचं रासायनिक ऊर्जेत रूपांतर. म्हणजे आपण मगाशी जी फोटोसिंथेसिस प्रोसेस बघितली, तर त्या फोटोसिंथेसिस प्रोसेसचं ज्याला म्हणतो की बेस होतो, बेस तुमचा कोण आहे, फॉस्फरस आहे. जर फॉस्फरस कमी पडला तर काय होतं, अकाली पान गळती होते झाडांच्या मध्ये. नीट त्यांचे सिम्पटम्स काय करा की लक्षात ठेवा.
त्यानंतर फुलं जे आहेत ती फुलं झाडाला उशिरा येतात, त्यानंतर मुळांची वाढ देखील काय होते की खुंटते. हे तुमचे इम्पॅक्ट कशामध्ये तुमचे होतील, फॉस्फरस कमी पडल्यामुळे. नेक्स्ट आहे पोटॅशियम. तर हे तीन तुम्हाला माहिती मेजर तुमचे असतील, एन, पी आणि के तुमचा. आता के तुमचा पोटॅशियम तुमचा. पोटॅशियमचं काम काय, तर चयापचय कार्यासाठी आवश्यक तुमचे असते. चयापचय क्रिया म्हणजे म्हणतो आपण की मेटाबॉलिझम झाडाचं, जे आपण म्हणतो ना की ऊर्जा तयार होते, रस तयार होतो, तर तो तयार करण्याची जी काही मेन प्रोसेस आहे तुमचं, ज्याला म्हणतो एनर्जी तयार करण्याची प्रोसेस आहे ना, तर ती एनर्जी तयार करण्याची प्रोसेस म्हणजे तुमच्या काय की पोटॅशियमचा रोल महत्वाचा आहे. त्यामुळे होतं काय, इम्पॅक्ट काय होतं बघा, कमी पडलं तर खोड बारीक होतं, पानं कोमजतात आणि पिष्टमय पदार्थ तयार होत नाहीत. हे कशामुळे तुमचे होते, जर पोटॅशियम कमी पडला तर. हे जे एकदा तीन ह्याला आपण मॅक्रो एलिमेंट्स देखील म्हणतो आपण, जे की फार जास्त क्वांटिटी झाडांना पिकांना आवश्यक असतात तुमच्या. आणि खालची बघा आपण मायक्रो तुमचे कोणकोणते, मॅग्नेशियम आहे. मॅग्नेशियमचं काम काय, हरित द्रव्य निर्माण करणे मॅग्नेशियमचं काम आहे. कमी पडलं तर काय होतं, झाडांची वाढ संथ होते आणि पानं काय होतात की पिवळी पडतात. कॉमन आहे बघा, इथं पण पानं पिवळी पडतात, इथं पण काय होतं की पानं पिवळी पडतात, कारण दोघांचं काम तेच आहे, हरितद्रव्य निर्मिती. याचं पण काय की काम तुमच्या हरितद्रव्य निर्मिती. लोह जर आहे, लोहाचं काम काय तुमच्या परत तेच हरितद्रव्य निर्माण करणं. परत बघतो आपण की कमी पडलं काय तुमचं पानं पिवळी पडतात बघा. नायट्रोजन, त्यानंतर मॅग्नेशियम आणि फायनल तुमचं लोह, तिघांचंही झाडांच्या मधलं असणारं काम सेमच आहे. आणि तिघही जर कमी पडली तर होणारे रोग पण काय आहेत की सेमच आहेत तुमचे. नेक्स्ट आहे मॅंगनीज तुमचं, ठीक आहे ना. काम काय याचं, तर संप्रेरकन निर्माण करण्यामध्ये तुमच्या मॅंगनीजचा रोल असतो. इम्पॅक्ट काय होतो, इम्पॅक्ट होतो वाढ खुंटते आणि पानांच्या वरती काय होतं की डाग पडतात तुमच्या. आणि फायनली झिंक, त्याचं पण काम तेच आहे, संप्रेरकाने त्याचं घटक निर्माण करणं, वाढ खुंटते आणि पाणी काय होतात की पिवळी पडतात. हा चार्ट महत्वाचा आहे, चार्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. बोलल्याप्रमाणे की न्यूट्रिशन, त्याचं काम आणि त्याच्या अभावामुळे होणारे रोग, या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रॉपरली माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे ना, पुढे मग करूया आपण. ओके, हा पण तुम्हाला की किती कॉमन गोष्ट आपण का घेतली आपण इथे, ठीक आहे ना. त्याच्यावरती क्वेश्चन्स पडले, कंबाईनला राज्यसेवेला याच्यावरती काय की क्वेश्चन पडले की कुठलाही सचिव घेतला आपण, प्रामुख्याने आपण ह्युमनचा विचार केला पण, तर त्यांच्यामध्ये जे पोषण आहे त्या पोषणाचे टप्पे काय काय असतात. म्हणजे साधारणतः अन्न जे आहे ते अन्न ग्रहण करण्यापासून जो न पचलेला भाग आहे तो बाहेर टाकण्याचे आहे, ते कुठल्या कुठल्या टप्प्यातून पास होतं. ते 5 टप्पे आहेत, 5ही टप्पे सिक्वेन्स लक्षात ठेवा. फक्त 5 टप्पे लक्षात उपयोगच नाहीये, सिक्वेन्स लक्षात. सिक्वेन्स काय बघा, पहिलं अन्न ग्रहण, ज्याला आपण इंजेक्शन म्हणतो आपण, अन्न ग्रहण किंवा इंजेक्शन. काय करतो याच्यामध्ये, तर अन्न शरीरामध्ये ग्रहण करतो आपण मुखावाटे, पहिलं काम. दुसरं आहे पचन, ज्याला आपण डायजेशन म्हणतो इंग्लिशमध्ये. याच्यामध्ये काय करतो आपण, तर अन्नाचं रूपांतर विद्राव्य घटकामध्ये करतो आपण, जे की आपल्या बॉडीमध्ये बघतो आपण की आपला जठराचा भाग आहे ना, जठरामध्ये काय होतो, आपण अन्नाची घुसळण करतो आणि त्याचं विद्राव्य घटकात रूपांतर करतो आपण. तिसरं आहे शोषण किंवा ऍब्सॉर्प्शन. इथे काय होतं आपण की पचनातनं तयार झालेले जे काही घटक आहेत ते आपण काय करतो की रक्तामध्ये शोषून घेतो. प्रामुख्याने आपलं जे लहान आतड आहे ना, त्या लहान आतड्यामध्ये काय होतं की ही शोषणाची क्रिया होते, जिथं विलीज नावाचा अवयव असतो, छोटे तुमचे धागे असते, काय करतील की अन्नामध्ये पचलेला घटक जो आहे तो रक्तामध्ये शोषून घेण्याचं काम करतील. चौथा टप्पा आहे सात्मीकरण, ज्याला आपण ऍसिमिलेशन म्हणतो. इथे काय होतं की शोषलेले द्रावणीय अन्न शरीरातील पेशी आणि ऊतींच्या पर्यंत वहन करून त्यांची पासून ऊर्जा निर्मिती करणं. जो काय आता म्हणलो आपण की अन्न जे तयार केलं आपल्या शोषून घेतलं आपल्या रक्तामध्ये, ते काय करतं रक्त तुमचं प्रत्येक पेशीपर्यंत घेऊन जातं आणि त्या पेशी काय करतील त्यापासून पुन्हा त्याचं ब्रेकडाऊन करतील, त्यापासून ऊर्जा निर्मिती करते, ज्याला आपण एटीन म्हणतो. त्यामध्ये काय म्हणतो आपण सात्मीकरण. फायनली उत्सर्जन, जो की न पचलेला भाग जो आहे ना अन्न तुमच्या कंझ्युमिंग अन्नामधला, तो काय करणे की शरीराच्या बाहेर टाकणं, काय म्हणतो आपण उत्सर्जन. 5ही टप्पे त्यांच्या सिक्वेन्स नुसार काय करायचं की लक्षात ठेवा. याच्यावरती एक्झामला क्वेश्चन्स पडून गेलेले आहेत. फार कॉमन दिसतं, फार जनरल दिसतं, पण क्वेश्चन्स एक्झामला पडले की कुठलं काय कधी येते नेमकं आठवत नाही. त्यामुळे हे लक्षात मी परत रिपीट करतो. अन्न ग्रहण, इंजेक्शन, पचन, डायजेशन, शोषण, ऍब्सॉर्प्शन, सात्मीकरण, ऍसिमिलेशन, उत्सर्जन आणि इजेक्शन. सिक्वेन्सने काय करा की लक्षातच ठेवा. खाली मुद्दा काय, मृतोपजीवी पोषण, सॅप्रोझाइक न्यूट्रिशन तुमचं, ठीक आहे ना. तर मगाशी आपण जे मेन वर्गीकरण बघितलं तुमचं स्वयंपोषण, तुमचं परपोषण, त्यापैकी तिसरा प्रकार तुमचं म्हणून आपण त्याला मृतोपजीवी काय असतं बघा. काही कीटक एक पेशी सूक्ष्मजीव हे मृत शरीरातील किंवा आजूबाजूच्या वातावरणातील द्रवरूप सेंद्रिय पदार्थांचं शोषण करून जगतात, त्यांना काय म्हणतो आपण मृतोपजीवी. एक्झाम्पल कोण आहे तुमचं, तर कोळी, मुंग्या, घरमाशा, हे जे बघतो आपण हे काय की मृतोपजीवी आहेत. मृतोपजीवी म्हणजे काय ना, मेलेले घटक जे असतील त्यांच्यावरती जगतात तुमच्या, पण त्याला काय म्हणतो आपण मृतोपजीवी म्हणतो. लक्षात ठेवा, ठीक आहे ना. पुढे जाऊया आपण. ओके, हा आता हे फार कॉमन आहे, म्हणजे अन्न प्रकारानुसार काही की प्राण्यांचे आपण वर्गीकरण केलं, पण हे फारच कॉमन आहे. म्हणजे कोण,
तर शाकाहारी प्राणी हर्बिव्हरस म्हणतो आपण, जे काय करतात फक्त गवत वगैरे खातात आपण हर्बिव्हरस म्हणतो आपण, बिया खाणारे फळं खाणारे तुमचे, ठीक आहे ना. दुसरे मांसाहारी ज्याला आपण कार्निव्हरस म्हणतो आपण, जे की इतर प्राणी खाऊन जगतात त्यांना काय म्हणतो आपण कार्निव्हरस तुमच्या म्हणतात, ठीक आहे ना. पुढचं आहे मिश्राहारी म्हणजे ऑमनिव्हरस म्हणतो आपण, की दोन्ही खातात, गवत पण खातील आणि तुमच्या इतर प्राण्यांना मारून पण खातील. प्रामुख्याने आपण आहे चिंपांझी आहे वानर आहे तुमचे कसे आहेत की ऑमनिव्हरस आहेत. स्वच्छता कर्मी ज्याला म्हणतो आपण स्कॅव्हेंजर्स, हे काय करतात, हे मेलेले कुजलेले इतर प्राणी खाण्याचं काम करतो तुमच्याला काय म्हणतो आपण स्कॅव्हेंजर्स. प्रामुख्यानं तरस असतील गिधाड असतील तुमचे जे एक्झाम्पल्स आहेत. आणि फायनली विघटक डिकम्पोजर्स, तुमचे जे काही जीवाणू असतील तुमचे छोटे मोठे, ते काय करतात की कोणी न खाल्लेले जे कुजलेले एकदम तुमचे अवयव असते ना त्यांना डिकम्पोज करण्याचं काम तुमचे कोण करते, हे विघटक करते. फार कॉमन आहे, ते तुम्हाला जमणार नाही अशा अजिबात नाही, तुम्हाला गोष्टी आरामात काहीतरी की लक्षात तुमचे येते, ठीक आहे ना. ठीक आहे. हा सॉरी, ही एक फॅक्ट आपली बघायची बघा. अँटीटर हा तुम्हाला माहिती असेल, अँटीटर जो आहे ना हा मध्य आणि दक्षिण अमेरिका इथं मूळस्थान असणारा हा काय की हा प्राणी, तो मुंगी अस्वल या नावाने त्याला काय ओळखतो. बघा नाव अँटीटर काय म्हणतो आपण मुंगी अस्वल. भारतामध्ये उद मांजर हा प्राणी आढळतो, त्याचे म्हणजे की उद मांजर भारतामध्ये सापडतं आणि हा जो अँटीटर ना ते एकमेकांच्या जवळचे काय की रेडिओ तुमचे असेल, फक्त लक्षात ठेवा, बाकी काही महत्वाचं नाही. ओके. हा आता इथं दुसरा एक मुद्दा आला बघा, काय परजीवी पोषण पॅरासायटिक न्यूट्रिशन. पुढे पण एक मुद्दा असेल, हा नाही इथं ते बघा परपोषी आणि परजीवी ह्यात डिफरन्स आहे. काही लोकांनी म्हणजे गल्लत करतो तुमचं. बघा आपण मागे बघितले, मागे आपण परपोषी वनस्पती बघितल्या आपण, ठीक आहे ना, किंवा मृतोपजीवी वनस्पती पण बघितल्या आपण, किंवा मृतोपजीवी प्राणी पण बघितले आपण. मृतोपजीवी आणि परजीवी सेम आहेत का? नाही. परपोषी आणि परजीवी सेम आहे का? नाही. लक्षात काय फरक आहे दोघांच्यामध्ये मेन तुमचा? परपोषी मध्ये आपण काय बघितलं की ते जे झाड होतं ना ते झाड काय करत होतं, आता आपण सगळे परपोषी आहोत. परपोषी मानव काय की परपोषी आहे. आपण काय करतो की इतर प्राणी असतील वनस्पती असेल त्यांना आपण कंझ्युम करतो, खातो आपण त्यांना, पचन संस्थेला आपण त्यांचं पचन करतो आणि मग नंतर आपण काय करतो त्यांची ऊर्जा वापरतो, ठीक आहे ना. परजीवी तसे नसतात. जे पॅरासाइटिक आहेत ते काय करतात, ते डिरेक्टली एखाद्या प्राण्याच्या का वनस्पतीच्या शरीरात जाऊन राहतात आणि तिथंच ते वाढतात आणि त्यांनी जे तयार केलेलं जे अन्न असते ना ते डायरेक्टली कंझ्युम करण्याचं काम करतील त्यांच्या शरीरामध्ये बसून, त्यांना काय म्हणतो आपण परजीवी म्हणतो आपण. इथं पुढे बघूया आपण त्यांचं की साधारणतः एक्झाम्पल तुमच्या कळून तुमचे, ठीक आहे ना. काही प्राणी जे आहेत ते इतर सजीवांच्या वरती अन्नासाठी अवलंबून असतात, त्यांच्याकडून ते अन्न प्राप्त करतात. एक्झाम्पल घेतो तुमच्या प्रामुख्याने दोन प्रकारचे असतात, एक असतात बाह्य परजीवी आणि दुसरे असतात अंतःपरजीवी. बाह्य परजीवी म्हणजे काय की जे इतर प्राण्यांच्या शरीरावरती वाढतात. एक्झाम्पल बघायचं उवा, त्यानंतर गोचिड, ढेकूण, हे काय करतात इतर प्राण्यांच्या शरीराच्या वरती वाढतात. आणि मग आपण माहिती की उवा काय करतात की तुमच्या बॉडीमध्ये रक्त शोषून घेतात. गोचिड काय करते तुमच्या शरीराच्या प्राण्यांच्या शरीरामध्ये रक्त शोषून घेते. रक्त काय हो, रक्तामध्ये आपण आताच बोलू तुमचे की आपण जे अन्न पचवलेलं असतं ना त्या पचवलेल्या अन्नातले जे अन्न घटक आहेत तुमचे कुठं असतात, रक्तामध्ये असतात आणि ते डायरेक्टली कंझ्युम करण्याचं काम तुमचे कोण करते की ह्या उवा गोचिड करतात. आपण त्याला काय म्हणतो आपण परजीवी म्हणतो आपण, लक्षात ठेवा, ठीक आहे ना. नंतर आहे हे तुमचे बाह्य परजीवी. अंतःपरजीवी म्हणजे कोण, तर ते प्राण्याच्या आतमध्ये राहतात, जसं की जंत इथे घेतले एक्झाम्पल वाटते, ठीक आहे. जंत जे आपल्या बॉडीच्या आतमध्ये असतात ना ते काय करतात तुमच्या शरीराच्या किंवा लिव्हर फ्लूक नावाचे काढून मला जंत असेल किंवा लिव्हर फ्लूक असेल हे तुमच्या शरीराच्या आतमध्ये राहतात आणि आतमध्येच काय करतात तुमच्या पचन केलेल्या गोष्टी कंझ्युम करण्याचं काम करतील, ठीक आहे ना. सो हा काय म्हणतो आपण परजीवी पोषण. प्रत्येक मुद्दा प्रत्येक टर्म जे आहे ना ती एक्झाम्पल सहित प्रॉपर लक्षात ठेवा. वाटलं तर व्हिडिओ पुन्हा रिवाइंड करा, जिथं आपण स्टार्ट केलं होतं ना वेगवेगळे प्रकारचे होते तसे ते पुन्हा बघत या. पण एक्झामला जर याच्यावरती कुठेही क्वेश्चन आला तर आपला क्वेश्चन चुकणार याची काळजी घेतली पाहिजे आपण. मुद्दे सोपे पण एक्झामला कन्फ्युजन क्रिएट करतात, म्हणून आपण बघतो की मुद्द्यांना आपण रिपीट मोडमध्ये बघणं गरजेचं आहे, ठीक आहे ना. नेक्स्ट पुढचा मुद्दा बघूया आपण. आता हा जो टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव काय बघा, अन्न पदार्थांची सुरक्षा नावाचा हा टॉपिक आहे. इथे तुम्हाला डेट दिसेल. डेट काय, जागतिक अन्न सुरक्षा दिन कधी होतो, 16 ऑक्टोबर. मी बघा प्रत्येक चॅप्टर मध्ये एक दोन डेट तुमच्या आहेत, तुमच्या डेट लक्षात ठेवा. पहिला डेट कोणते, तर 16 ऑक्टोबर, ठीक आहे ना. वैशिष्ट्य काय त्याचं, तर जागतिक अन्न सुरक्षा दिन हा त्या डेटचं काय की वैशिष्ट्य आहे तुमचं, ठीक आहे ना. इथे एक परत फॅक्ट आहे, महाराष्ट्रामध्ये लासलगाव इथं कांदे बटाटे यांच्यावरती, तर नवी मुंबई इथं मसाल्याच्या पदार्थांच्यावरती किरणीय करणारी संयंत्रे बसवलेली आहेत का असले तुमची. किरणीय म्हणजे काय ते पुढे आपण डिस्कशन मध्ये घेऊ तुमच्या. फक्त दोन्ही फॅक्ट लक्षात ठेवा. फॅक्ट काय, तर महाराष्ट्रामध्ये कुठं लासलगावला आणि कुठं तर मुंबईला, पण दोन्ही ठिकाणची स्पेसिफिक कामावरून बघा. लासलगावला काय तुमचा कांदा बटाटा, नवी मुंबईला तुमचं काय तर मसाले. काय करतो आपण तिथं किरणीय मेथड युज करतो आणि ते जे कांदा बटाटा मसाले तुमचे असतील ना त्यांना आपण जास्त काळासाठी प्रिझर्व करून ठेवण्याचं काम करतो तुमचं, ठीक आहे ना. इथे एक सायंटिस्ट आहे
त्यांनी काय केलं होतं की लुई पाश्चर त्यांचं नाव आहे बघा शास्त्रज्ञ तुमचे लुई पाश्चर त्यांनी काय केलं की सूक्ष्म जीवांची वाढ रोखण्यासाठी अन्न पदार्थांचं पाश्चरीकरण ज्याला म्हणतो आपण पाश्चरायझेशन म्हणतो आपण त्या पाश्चरायझेशनची मेथड शोधून काढली कुणी लुई पाश्चर लक्षात ठेवा ठीक आहे ना. तिथं अजून काय घेतलं बघा अन्न आणि औषध प्रशासन ज्याला FDA म्हणतो आपण फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन तुमचं. तर अन्न सुरक्षितता आणि मानांकन कायदा भारतामध्ये कधी 2006चा कायदा आहे फक्त कायदा लक्षात ठेवा कुठला अन्न सुरक्षितता आणि मानांकन कायदा कधीच आहे 2006चा कायदा ज्यानुसार भारतामध्ये आपण काय करतो की फूड क्वालिटी चेकचं काम करतो. 2-3 फॅक्ट होते काय करा की लक्षात ठेवा पुढे मूव करू आपण. हा चार्ट इथला महत्वाचा आहे की अन्न सुरक्षा किंवा अन्न रक्षणच्या पद्धती प्रामुख्यानं अन्न जे काय आपण वापरतो युज करतो आपण त्याचं तुम्हाला जर जास्त काळ टिकवून ठेवायचं असेल तर ते टिकवून ठेवण्याच्या मेथड्स कुठल्या कुठल्या 5-6 मेथड्स येतात इथं ह्या इथून थोडे असतील पुढच्या साईड थोडी तुमचे ठीक आहे ना. एक घेऊन बघू आपण. पहिले गोठणीकरण अन्न सुरक्षा करण्याची पद्धत बघतो आपण. पहिली कोणती आहे गोठणीकरण तुमचं. यामध्ये काय करतो आपण की शीत कपाट जे असतात रेफ्रिजरेटर यामध्ये आपण काय कुठे अन्न साठवून ठेवतो आपण आणि त्यांना आपण तिथं सेव्ह करतो आपण. ही कॉमन मेथड आपण सगळ्यांना काय की माहिती आहे त्यामुळे काही विशेष काही वेगळं आपण युज करत नाही. दुसरे धुरीकरण जिथं आपण काय करतो की अन्नाला काही विशिष्ट प्रकारचा धूर देतो त्यामुळे त्यांचं लाईफ स्पॅन काय होतं की वाढतो. पण धुरामध्ये काय असतं बघा धुरामध्ये असतं अल्युमिनियम फॉस्फाईड लक्षात ठेवा. अन्न सुरक्षा मेथड बघतोय आपण कुठली धुरीकरण. धूर मात्र कुठल्या धुरामध्ये विशेष काय तुमच्या असतं विशेष तुमच्या तो धूर जो असतो तो अल्युमिनियम फॉस्फाईडचा धूर असतो ज्यामुळे अन्न काय होतं तुमचं जास्त काळ टिकून राहतो तुमचं. तिसरं आहे कीटकनाशकांचा वापर म्हणजे काही अन्न घटक ज्याला आपण की सेव्ह करण्याचा आपण कीटक वापरतो. कुठलं आहे तर एकदा का तुम्ही धान्याचे ते पोत्यात भरलं की त्याच्यावरती आपण मेलॅथिओनचा फवारा करतो. काय बघा ते मेलॅथिओन वरती काय होतं अल्युमिनियम फॉस्फाईड इथे काय बघतो आपण मेलॅथिओनचा फवारा करतो आणि आपण काय करतो अन्न घटक तिथं सेव्ह करण्याचं काम करतो आपण. पुढचं आहे किरणीयन जे किरणीयन आपण आताच बघितलं तुमच्या लासलगाव आणि त्यानंतर नवी मुंबईचं तुमचं. तर ती मेथड काय बघा याच्यामध्ये बाकीच्या गोष्टींची आवश्यकता नाही आहे तुमच्या. हा इथं फक्त लक्षात घ्या की कुठले किरण आहे तुमचे तर गॅमा किरण जे क्ष किरण असतील किरणोत्सर्ग तुमच्या गॅमा किरण असतील ह्या किरणांचा आपण काय करतो की तुमच्या अन्न घटकांच्यावरती मारा करतो आपण. बघा गॅमा किरण असतील क्ष किरण असतील यांचा आपण काय करतो की या पदार्थांच्यावरती मारा करतोय आणि तो मारा केल्यामुळे आपण त्यांचं काय करतो की सूक्ष्म जीवांच्या पासून किंवा बुरशींपासून त्यांचं संरक्षण करतोय. बाकीची गोष्टी आवश्यक नाही तुमच्या. पुढचं वायूंचा वापर करून पण आपण त्यांना प्रोटेक्ट करतोय आणि आपण मागे डिस्कस केलं तर नायट्रोजन जो आहे ते नायट्रोजन आपण काय करतो की जे बंद पिशव्या असतील बंद डबे असतील त्यामध्ये आपण नायट्रोजन युज करतो. नायट्रोजन काय होतं की त्या पदार्थांच्यावरती बुरशीची वाढ होत नाही. नाव लक्षात ठेवा प्रॉपरली. इथं बघतो आपण काय अल्युमिनियम फॉस्फाईड इथे काय तुमचं मेलॅथिओन इथे काय तुमचं तर क्ष किरण तुमची गॅमा किरण असतील इथे काय बघतो आपण आता नायट्रोजन. नेक्स्ट आहे परिरक्षकांचा वापर ज्याला आपण प्रिझर्वेटिव्ह म्हणतो आपण. त्या प्रिझर्वेटिव्ह यूज करून पण आपण काय करतो की सेव्ह करतो आपण. त्याला पहिलं आहे नैसर्गिक परिरक्षक तुमचे नॅचरल प्रिझर्वेटिव्ह तुमचे कोण कोण आहेत तरी बघतो आपण मीठ साखर तेल हे काय आहेत की नॅचरल प्रिझर्वेटिव्ह. बघतो की लोणची तयार करताना जाम तयार करताना आपण त्यामध्ये काय करतो की साखर किंवा जास्त प्रमाणात तेल किंवा मीठ युज करतो आपण ठीक आहे ना. आणि पुढचे आहेत रासायनिक परिरक्षक म्हणजे काय केमिकल तुमचे प्रिझर्वेटिव्ह त्यामध्ये काय काय तुमचं येते ऍसिटिक ऍसिड तुमचं येते ज्याला व्हिनेगर म्हणतो आपण. सेट्रिक ऍसिड तुमचं येतं. सोडियम बेन्झाईड तुमचं येतं ठीक आहे ना. त्यानंतर काही नायट्रेट काही नायट्रेट तुमचं इंजेक्शन युज करतो आपण. नाव लक्षात ठेवा कोण कोण आहे ऍसिडिक ऍसिड आहे त्याला व्हिनेगर म्हणतो आपण. सायट्रिक ऍसिड आहे सोडियम बेन्झाईड तुमच्या काही नायट्रेट आणि नायट्रेट तुमचं आपण काय करतो इथं ऍज अ केमिकल प्रिझर्वेटिव्ह म्हणून त्यांना आपण युज करतो आपण. आणि पाश्चरीकरण बोललो आपण. पाश्चरीकरण तुमच्या लुईस पाश्चर शोध त्याच्यामध्ये काय करतो आपण की विशिष्ट तापमानापर्यंत दूध वगैरे तापवायचं. साधारण दूध घेतलं आपण तर ते 80 डिग्री पर्यंत तापवतो आपण आणि नंतर आपण त्याला काय करतो की 15 मिनिटं तापवतो आणि नंतर त्याला अचानक थंड करतो आपण ठीक आहे. यामध्ये काय होतं की दुधामध्ये तुमचे वाढण्याचे बॅक्टेरिया आहेत ना त्या बॅक्टेरियांची तिथं वाढ होत नाही. पद्धत आणि पद्धतीमध्ये काय जे काही विशिष्ट गोष्ट आपण वापरतोय ती विशिष्ट गोष्ट या प्रॉपरली काय करायची की लक्षातच ठेवा ठीक आहे. म्हणून हा इथं संपले तुमचं नवीनची काय गरज आहे तुमचं ठीक आहे. ह्याला आपण लगेच सुरू करूया. ते इथं थांबू आपण कारण इथं पुढे काय फिजिक्सचा पार्ट सुरू होता. आता पण जो आपण डिस्कस करतो जो बऱ्यापैकी बायोलॉजीचा पार्ट होता आता लगेच स्विच याच व्हिडिओमध्ये लगेच स्विच व्हायला नको. नंतर जो फिजिक्सचा पार्ट होता फिजिक्स पार्ट आपण काय करू की नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्याला कंटिन्यू करू ठीक आहे ना. सो व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा. परत सांगतो की जर कन्सेप्ट तुम्हाला समजत नसेल तर व्हिडिओ थोडासा पॉज करून मागं घेऊन चला. परत तो 1-2 वेळा बघून काढा. 2-3 वेळा एकदा व्हिडिओ बघितला 2x वरती वगैरे लावून तुमचे किंवा 1.5x वरती लावून तुमच्या तर कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होऊन जाते. तुम्हाला नंतर वाचण्याची आवश्यकता पडणार नाही. आणि इथं
तुम्हाला कळलं असेल आता, ठीक आहे ना, की असं अजिबात केलं नाही आपण की काही ठराविकच नोट्स काढल्या आपण बऱ्यापैकी पुस्तकात मेजर पार्ट जो होता तो उचलून घेतला आपण, ठीक आहे ना. त्यामध्ये तुम्हाला नंतर जाऊन वेगळी पुस्तकं तुम्ही एकदा वाचली असतील आणि तुम्ही जर हे व्हिडिओ बघितलेत ना, तुम्हाला नंतर जाऊन पुन्हा पुस्तक वाचायची गरज पडणार नाही तुमच्या, किंवा तुम्ही पीडीएफ जर वाचले तुमच्या जोडीला तुम्ही व्हिडिओ बघितले तर नंतर तुम्हाला सायन्सची रिव्हिजन करायची वेगळी गरज पडणार नाही तुमची, ठीक आहे. त्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ काय करायचे की सिक्वेन्स न बघत चला, गोष्टी समजून घेत चला तुमच्या, ठीक आहे ना. काही अजून गोष्टी हव्या असतील तुम्ही काय कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, तुमचे मुद्दे असतील ते, आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांना काय करा की शेअर करा. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो.